सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री हातात आल्यानंतर अनेक तरुणांचं एक स्वप्न असतं, सरकारी कामं मिळवायचे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं. मग तो सरकारी कंत्राट घेण्यासाठी टेंडर भरतो, 10 अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवतो, त्यांना चहा पाणी करतो, कंत्राट मिळवतो, मग बँकेत कर्ज मागतो, दागिने गहाण ठेवतो, त्याचे व्याज भरत राहतो आणि मग काम पूर्ण झालं की 1.5 वर्ष झाल्यानंतर बिल येत नाही. ही कोणा एका कंत्राटदाराची गोष्ट नाही, तर हीच गोष्ट महाराष्ट्रातल्या हजारो कंत्राटदाराची आहे. कंत्राट मिळवण्यापासून बिल निघेपर्यंत सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना किती टक्के पैसे वाटावे लागतात याची सविस्तर माहिती या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहोत. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. महाराष्ट्र म्हणजे देशातील सर्वात प्रगत राज्य असं आपण म्हणतो, पण या राज्यातील विकासाचा कणा असलेला शासकीय कंत्राटदार आज पूर्णपणे कोसळलेला आहे. रस्ते बांधणारे, पाणी पुरवणारे, पूल उभारणारे हे लोक आज बँकेच्या नोटिसा हातात घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या काही वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कामाच्या घोषणा झाल्या. आमदारांच्या मतदारसंघात प्रचंड टेंडर्स निघाली, कंत्राटदारांनी बँकेकडून कर्ज काढली, काम पूर्ण केलं, पण बिल मागायची वेळ आली तेव्हा उत्तर मिळालं तिजोरी रिकामी आहे. आज महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आकडेवारीनुसार राज्यभरातील थकीत बिलाची रक्कम तब्बल 96,000 कोटी रुपयाच्या घरात पोहोचली आहे. हा आकडा ऐकताना कदाचित मोठा वाटेल, पण यामागे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालेले दिसत आहे. कोल्हापूर महाराष्ट्र राज्य शासकीय ठेकेदार महासंघाचं अधिवेशन भरलं. त्यात कंत्राटदारांनी थेट बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, मंत्रालयापासून ते गाव पातळीपर्यंत भ्रष्टाचाराची साखळी तयार झाली आहे. पूर्वी बिलावर 2% कमिशन चालायचं, आता ते थेट 5 ते 60% गेलं आहे. त्यात इंजिनियर, क्लर्क, ऑडिटर आणि स्थानिक राजकीय पुढाऱ्यांना वेगळाच वाटा असतो. काही कंत्राटदार संघटनाची थेट राज्यपालांना पत्र लिहून 40 ते 50% कमिशन दिल्याशिवाय फाईल पुढे सरकत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे. विचार करा, एखाद्या छोट्याशा कंत्राटदाराने 100 रुपयाचं काम केलं तर त्यातले 50 रुपये कमिशन मध्ये गेले. जीएसटी वेगळा, इन्कम टॅक्स वेगळा, बँकेचं व्याज वेगळं, मग उरतात किती? 30 ते 40 रुपये. आणि या पैशात रस्ता बांधायचा, दर्जा राखायचा हे शक्य आहे का? निवृत्त PWD अधिकाऱ्यांची एक सिंडिकेट सक्रिय असल्याचा आरोपही कंत्राटदारांनी केला. हे अधिकारी राजकीय नेत्यांच्या मदतीने फक्त मोठ्या कंपन्यांची आणि आमदारांच्या खास माणसांची बिलं पास करून घेतात. छोट्या कंत्राटदारांना फेऱ्याच मारावे लागतात. सचिन चेसर नावाच्या एका कंत्राटदाराने 2.25 कोटी रुपयाचं काम केलं. 90 लाखाचं बिल थकलेलं असताना सरकारने त्याच्या हातावर भीक दिल्यासारखे 3.5 लाख रुपये ठेवले. त्याच्या तोंडून एकच शब्द निघाला, आता काय करायचं? नागपूर सर्कलमध्ये एकट्या विभागात 2364 कोटी रुपये थकीत झाले. त्यातले फक्त 465 कोटी दिले गेले. बाकी अजूनही कागदपत्रावरच आहेत. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गाव, हर्षल पाटील नावाचा एक तरुण कंत्राटदार पंतप्रधान जलजीवन मिशन अंतर्गत गावागावात पाणी पोहोचवण्याचं काम त्यानं पूर्ण केलं. 1.5 कोटी रुपयाचं बिल होतं. सरकारी कार्यालयात फेऱ्या मारल्या, अधिकाऱ्यांना भेटला, विनंती केल्या, पण बिल काही आलं नाही. एका बाजूला कोट्यवधीचं कर्ज, दुसऱ्या बाजूला सरकाराची उदासीनता, डोक्यावरचं ओझं असह्य झालं आणि 23 जुलै 2025 ला हर्षल पाटीलने आपलं जीवन संपवलं. त्याच्या भावाने नंतर सांगितलं, काम पूर्ण झालं होतं, बिल यायला हवं होतं, पण ते कधीच आलं नाही. हर्षल पाटील एकट्याची गोष्ट नाही. नागपूरचे मोठे कंत्राटदार PV वर्मा, ज्यांचे 40 कोटी रुपयाचे बिल थकलेले होते, त्यांनी जीवन संपवलं. जळगावात एका कंत्राटदाराने मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर जाऊन स्वतःला पेटून घेण्याचा प्रयत्न केला. वर्ध्यात उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी एका आत्महत्येचा प्रयत्न केला. या सगळ्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या कंत्राटदार संघटनेनं थेट नागपूर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मागणी स्पष्ट आहे, जर सरकारकडे पैसे नसतील, नवीन टेंडर काढू नका आणि जुनं बिल तत्काळ द्या. नागपुरात कंत्राटदारांनी RBI चौकात देवाभाऊ पैसे द्या म्हणत भीक मागं आंदोलन केलं. चाकाखाली स्वतःला बांधण्याचे प्रकार झाले. हे सगळं पाहताना प्रश्न पडतो, प्रगत महाराष्ट्राचा हा चेहरा आहे का? राज्यभरातील सुमारे 3 लाख कंत्राटदारांनी एप्रिल 2026 पासून टप्प्याटप्प्याने काम बंद आंदोलन सुरू केलं. याचा थेट परिणाम रस्ते, पाणी, पूल या सर्व विकास कामावर होत आहे.
ज्या रस्त्याचे काम अर्धवट आहे तो पूर्ण कधी होणार, ज्या गावात पाणी पोहोचलेलं नाही ते कधी पोहोचणार. सरकारच्या बाजूने बघता राज्याच्या तिजोरीवर सर्वाधिक भार टाकणारी लाडकी बहीण योजना आहे असं विश्लेषण सांगतात. निवडणुकांसाठी मोफत योजनांवर हजारो कोटी उधळले जातात, पण काम करणाऱ्यांना पैसे द्यायला तिजोरीत काही राहत नाही असा कंत्राटदाराचा थेट आरोप आहे. जलजीवन मिशनची अवस्था वेगळी नाही. काही टेंडर निघाली, पाण्याचे स्रोत बदलले, मूळ अंदाजपत्रे कोलमडली, केंद्राचा निधी कमी झाला आणि जुन्या रस्त्यांचा भार राज्यावर आला. पण राज्याकडे पैसेच नाहीत. मुंबई गोवा महामार्गावर कित्येक किलोमीटर सर्व्हिस रोडची कामे अर्धवट पडली आहे. दहिसर ते भाईंदर मधील पूल 4 पदरी सुरू होऊन अचानक 2 पदरी होता. हे पैशांच्या अभावामुळेच आहे आणि हे पैसे सरकारकडे नाहीत, कारण ते आधीच दुसऱ्या योजनांना लावले आहेत. कष्ट करणाऱ्यांना पैसे नाहीत, आळशीपणांना सरकार खातपाणी घालते असं कंत्राटदार म्हणतात आणि हे ऐकताना सामान्य माणसाला खोटं वाटणार नाही. हर्षल पाटील सारखे असंख्य तरुण स्वप्न घेऊन या व्यवस्थेवर शिरले आणि व्यवस्थेनंच त्यांना गिळलं. तुमचा आमचा टॅक्स जो रस्ते, पाणी, विजेसाठी जातो असं आपण मानतो, तो खरंच त्या कामासाठी जातो का की कुठेतरी मध्येच गायब होतो? याचं उत्तर फक्त सरकारालाच माहित आहे आणि कदाचित आपल्यालाही माहित आहे. फक्त आपण बोलत नाही. आपण बोलायला का घाबरतो? हे सगळं बदलायचं असेल तर काय करायला हवे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.